आणि यानंतरची बातमी आहे विमान इंधनांच्या दरासंदर्भातली। विमान इंधनांच्या दरामध्ये झालेली प्रचंड वाढ पाहता केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राला दिलासा दिलाय। केंद्र सरकारने बुधवारी या संदर्भातल्या एका विशेष निधीला मंजुरी दिली आहे। विमान इंधनाच्या दरावर मर्यादा आणली आहे। या दरवाढीमुळे संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसाठीचे विमान इंधनाचे दर 75.6 रुपये प्रति लिटरवर मर्यादित केले। सरकारच्या निर्णयामुळे विमान कंपन्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी जवळपास 40% खर्च इंधनावर खर्च होतो। त्यामुळे इंधनाचे दर वाढले की कंपन्यांवर प्रचंड ताण येतो। केवळ विमान कंपन्याच नाही, तेल विपणन कंपन्यांवरही त्यामुळे मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता। आता तो कमी होईल। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि आकाशा एअर यासारख्या भारतातील प्रमुख विमान कंपन्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले। भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राला या संकट काळात अत्यंत आवश्यक असणारा पाठिंबा दिल्याबद्दल सर्व कंपन्यांनी सरकारचे आभार मानले। आणि केंद्र सरकारने विमान कंपन्यांना नेमकी कशी संजीवनी दिली पाहूयात। विमानाचे इंधन हे मार्च मध्ये 60 रुपये 50 पैसे प्रति लिटर या दराने विकले जात होते। मे महिन्यामध्ये हा दर पोहोचला 142 रुपये प्रति लिटरवर। केंद्र सरकारच्या संजीवनीनंतर विमान कंपन्यांना प्रति लिटर 75 रुपये द्यावे लागले। बाकीचे पैसे हे केंद्र सरकार शून्य व्याज अगाऊ रकमेच्या रूपात तेल कंपन्यांना देणार आहे। यासाठी केंद्राकडून 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तेलाचे दर एकदा कमी झाले की तेल कंपन्या केंद्राचे पैसे परत करतील। आणि एव्हिएशन तज्ञ नितीन जाधव यांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। माननीय पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी आणि इतर सर्व मंत्र्यांनी आज जो निर्णय घेतला आहे एव्हिएशनच्या बाबतीत 10,000 कोटीचा इतर वगैरे जेट फ्युएल बाबत आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून कन्सेशन देऊ, हीच मागणी आम्ही केली होती की आता जे काही 1-2-4 महिन्यापासून जे चाललेलं आहे की फ्युएलिंगमुळे काहीतरी रेंज पैसे वाढत होते, तिकिटाचे पैसे वाढत होते, इतर काही गोष्टी घडत होत्या, तर त्याच्याकरता जे आज निर्णय घेतलाय तो खरोखर एव्हिएशनच्या फील्डमध्ये म्हणजे एक संजीवनी देण्यासारखा आहे। तर त्याला आम्ही स्वागत करतो। काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशन धन्यवाद देतो।